हाय, आपण करणार कोथिंबीरचा पराठा. मी एक आधी जोडी कोथिंबीर घेतलेली आहे, 2 टेबलस्पून तीळ घेतलेले आहे, 2 टेबलस्पून शेंगदाणे घेतलेले आहे, अद्रकची पेस्ट घेतलेली आहे, मिरच्या घेतलेल्या आहे. आता हे सगळे मिक्सरने बारीक करायचं आपल्याला. गव्हाचं पीठ टाकायचं आपल्याला 2 टेबलस्पून 2 वाट्या जे मोबाईल तेवढं पीठ टाकायचं गव्हाचं पीठ. तीळ टाकायचे आपल्याला, ओवा घालायचा आहे, जेव्हा चांगली टेस्ट येते ना ओव्याने, ओवा घालायचा आपल्याला. धना पावडर, हळद, जिरे पावडर, मिरची पावडर घालायची आहे. चवीपुरते मीठ घालायचं आपल्याला. आता सगळं मिक्स करायचं आपल्याला. पराठा खूप छान लागतो, चवीला मस्त लागतो. थोडं पीठ घालूया आपण याच्यामध्ये, पीठ कमी पडते. चांगलं मिक्स करून घेऊया. आपलं ते पीठ भिजवून झालेलं आहे. आणि 10 मिनिटं रेस्ट ठेवूया आपण आणि मग परत लाटायला घेऊया आपण. अगदी सुंदर गोळा लोट झालेला आहे आपलं तयार, मस्तपैकी उंडा छानच तयार झालेला आहे. आणि पराठे खूप छान लागतात, चवीला वगैरे मसाल्याचे दह्यावर खाले आणि सुंदर लागतात. 10 मिनिटाला रेस्ट करूया आता आपण. 10 मिनिटं झालेली आहेत आता आहे. आता तुम्ही लाटायला घेऊया, पराठे करायला घेऊयात आपण. सुंदर गोळा झालेला बघा की मस्त झालेला आहे ना, तो लाटायला घेऊया आपण. लाटायला घेऊया पराठे आपण आता. हे पराठे खूप छान लागतात चवीला. तर तापला अगोदरच मी कोथिंबीर का मस्त वास सुटलेला आहे, सुगंध वास सुटला कोथिंबीरचा, मस्त वास सुटला आहे. तेल लावून आले शेकाचे कडक मस्तपैकी, खूप छान लागतात ते. आपलं कोथिंबीर पराठा तयार झालेला आहे. मी बघू शकते सुंदर आलेलं, मस्त मऊसूत आलेलं आहे. बघू शकता की सुंदर आलेले आहेत, एकदम एकदम मस्त आलेले. तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला शेअर करा आणि प्लीज जरा व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.